नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. नमोचा 7वा हप्ता उद्याच जमा होणार. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. कारण की शेतकरी मित्रांनो, आज राज्य सरकारने या 7व्या हप्त्यासाठी 1712 कोटी रुपयांची निधी मंजूर केला असून हा निधी परवाच्या दिवशी थेट तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात राज्य सरकारच्या मार्फत जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे अखेर तुमची आज प्रतीक्षा संपली असून तुम्हाला दिलासा मिळेल अशी अपडेट आज समोर आली आहे. तर मग शेतकरी मित्रांनो, केवळ पुढील 2 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात 2000 रुपयांची रक्कम राज्य सरकार जमा करणार असून यासाठी आपल्या राज्यातील पालघर येथे एक राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत. व या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति शेतकरी 2000 रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती स्वतः राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केली आहे आणि त्यांच्या त्या पत्रकार परिषदेचा लाईव्ह व्हिडिओ देखील आपल्याकडे आहे, परंतु आम्ही तो तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकत नाही आहोत. तर मग शेतकरी मित्रांनो, मागील 2 दिवसापासून राज्य सरकार हा 7वा हप्ता वाटप करण्याची तयारी करत होते, परंतु अखेरकार या 7व्या हप्त्याची मुहूर्त ठरला असून यासाठी राज्यातील 95 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत व ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण असेल व ज्यांना PM किसान योजनेचा 20वा हप्ता मिळाला असेल, केवळ याच शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा 7वा हप्ता जमा होईल अशी देखील माहिती कृषी मंत्री महोदयांनी जाहीर केली. तसेच मागील 8 दिवसांमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी तात्काळ त्यांचे पंचनामे करून त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ते वाटप करण्यात येईल अशा प्रकारचे देखील आश्वासन कृषी मंत्री महोदयांनी दिले आहे. व यासोबत ज्या शेतकऱ्यांना 2024चा रखडलेला पीक विमा अजून देखील खात्यात जमा झाला नाही, त्यांचे देखील पैसे पुढील 2 दिवसात खात्यात जमा होतील अशा प्रकारचे आश्वासन कृषी मंत्री महोदयांनी दिले आहे. अशा नवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.